माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सर्व शिबिरार्थी, खरं तर म्हणजे बसवराज पाटलामुळे आम्हाला इथे येता आलं. तसं उदगीरला यायचं संबंध आमचा फार जुना आहे. रंगा रोजगारचा फार जुना मित्र आहे. डोळेसरकडे मी नेहमी यायचो. डोळेसर माझ्याकडे यायचे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, NSS जे आहे 1974ला जे शिबिर झालं होतं त्यात मी होतो, त्यात विद्यार्थी होतो. आणि माझी पत्नी श्यामल तीसुद्धा त्यावेळेस होती. आमचे संबंध तेव्हापासून आहेत. बसवराजचे त्याच्या आधीपासून आहेत. रंगाराजांचे त्यावेळेसपासूनचे आहेत. शिबिर हे शिबिर नुसतं याच्यासाठी नसतं, आपलं त्यामध्ये बरंच काय मिळत असतं. तुम्हाला शिबिरामध्ये काय घ्यायचं काय नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर आम्ही शिबिरातूनच तयार झालेलो आहे. आम्ही चळवळीतून तयार झालेलो आहे. बसवराजचं माहिती आहे की त्यांना माहिती आहे ते कधी ते सुद्धा फार लहानपणापासून अगदी 74-75पासून ते वेगवेगळ्या ह्याच्यातमध्ये काम केलेलं आहे त्यांनी. विद्यापीठ असो कुठे असो प्रत्येक स्तरावर त्यांचं जे कार्याचा ठसा म्हटलेला आहे आपण पाहतोय. आणि आज मला खूप आनंद आहे की बसवराजच्या कॉलेजमध्ये मी आलो आहे आणि डोळेसरच्या वेळेस मी आलेलो आहे. आणि आज बसवराज बाबा जे आहे ते रंगाराव सुरेसारखे कार्यकर्ते अजूनही किती करतात. पण मी काय करतात, तुम्ही जर तुम्हाला माहीत नसेल कदाचित रंगारावचं फार मोठं काम आहे. जे जॉर्ज फर्नांडिससोबत त्यांनी खूप काम केलेलं आहे. असे सगळे माणसं जे आहेत ना चळवळीतून येत असतात. तुम्हाला नुसतं घर पुस्तक किंवा याच्यातून नाही, तुम्हाला जरा समाजात वावरला ना मग सगळ्या गोष्टी आपल्याला करू लागतात. त्या गोष्टीतून आपल्या बऱ्याचशा गोष्टी या समजत असतात की आपल्याला कुठे जायचं, कोणाला जवळ करायचं, कोणाला दूर करायचं. या सगळ्या हे सगळं आपलं ओपन विद्यापीठ असतं. आपलं कॉलेज विलेज आहे, विद्यापीठाचं आहे, पण आपण ओपन विद्यापीठ हे आपलं लाईफ असतं, आपलं कार्य असतं. आपलं जे डोळेसपणाने आपण पाहिलं सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू करतात. आणि तुम्ही मोठ्या संख्येने आहेत तिथे. आणि मुली 50 मुली जवळपास मला वाटतं आहेत. 3 दिवस आहेत तुम्ही. आणि आजकाल मुली कुठे जायचं बाहेर म्हटलं तर एक तर घरच्यांची तयारी नसती. मुलीला वाटते की मी कुठे जाऊ, काय करू. पण आजकाल जे हा धडाडीपणा तुम्ही दाखवला 3 दिवस इथे राहायचा, तो खरं कौतुकास्पद आहे. तुम्ही ह्याच पद्धतीने सगळ्या शिबिरात प्रत्येक वेळेस शिबिरच नाही कुठेही मिळालं तर तुम्ही समोरून झाला पाहिजे, सामील झाला पाहिजे. एवढं माझं 2 शब्द संपतो. आणि माझ्या प्रिय NSS स्वयंसेवक मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आज येथे माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मला दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. गेल्या 3 दिवसापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आपल्या महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय येथे विद्यापीठ स्तरीय शिबिर सुरू आहे. ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. काही कारणास्तव मला या शिबिरामध्ये 2 दिवसापासून उपस्थिती लाभवता आली नाही, कारण माझे प्रॅक्टिकल्स वगैरे होते. याची मला खंत आहे. मात्र आजच्या दिवशी उपस्थित राहून मला खूप काही नवीन शिकायला मिळाले. विशेषतः आज झालेल्या उद्योजकतेवरील मार्गदर्शनाने आम्हाला स्वावलंबन, आत्मविश्वास आणि नव्या संधीची जाणीव करून दिली. तसेच अध्यक्ष महोदयांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आमच्यासाठी खूप उपयुक्त ठरले. त्यांच्या विचारांमधून आम्हाला जीवनात पुढे जाण्याची नवीन दिशा मिळाली. NSS शिबिर हे केवळ कार्यक्रम नसून व्यक्तिमत्व विकास आणि महत्त्वाचे व्यासपीठ आहे. अशा शिबिरामुळे समाजसेवेची भावना आणि नेतृत्व गुण विकसित होतात. थँक्यू. तसेच होकारडे सर यांचे मी खूप आभार मानते. यांच्यामुळे मी इथे येऊ शकले. सर्वप्रथम मी सरांशीच कॉन्टॅक्ट केला सर. आणि विद्यापीठाचे NSS अधिकारी गायकवाड सर यांच्यामुळे मला नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प तामिळनाडू गेल्या महिन्यात झाला, तिथे मला जाण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी सरांचे खूप आभार व्यक्त करते. तसेच या कॉलेजचा विद्यार्थी आपला फोटोग्राफर बालाजी कायदरगुंटे याची सुद्धा मला कॅम्पमध्ये चांगली ओळख झाली. याबद्दल मी धन्यवाद मानते. थँक्यू. आणि माझं नाव साक्षीराम होळसंते. मी मातृभूमी महाविद्यालयाला रिप्रेझेंट करते. तसंच हा कॅम्प 3 दिवसाचा होता. पहिल्या दिवशी आम्हाला सगळ्यांना की स्त्री ही कशी घडते, कोणत्या तिला अडचणी येतात, कसे सामोरे गेले पाहिजे हे आम्हाला पहिल्या दिवशी खूप चांगलं शिकायला भेटलं. दुसऱ्या दिवशी
योग दिन काही नव्हता, पण योगाबद्दल आम्हाला खूप काही माहिती भेटली. आम्ही सगळ्यांनी मिळून सकाळी योग पण केलं आणि तिसऱ्या दिवशी आल्या होता पल्लवी महाडिकर मॅडम यांनी आम्हाला इतकं छान उद्योगाबद्दल माहिती दिली आणि इतकं प्रोत्साहन भेटलं. आणि नक्कीच यामध्ये पुढच्या घडीमध्ये कोणीतरी होईल पल्लवी महाडिकर मॅडमसारखी. आणि थँक्यू सो मच. मला पण असं वाटतं की मी पण थोडं सांगितलं पाहिजे. फर्स्ट, माझं नाव तबस्सुम शेख, मी यशवंत महाविद्यालयाची विद्यार्थिनी, नांदेड. आम्ही पहिल्या दिवशी आलो, तेवढं काही म्हणजे असतं ना की फर्स्ट कुठं जातोय नवीन नवीन, आणि उदगीरला तर फर्स्ट टाईमच आलेली. तर फर्स्ट टाईम इथं आलो तेव्हा सरांनी रजिस्ट्रेशन केलं. थोडंसं मला येत्या वेळेस थोडीशी अडचण झाली आहे, बस सहन नाही झाली त्यामुळे थोडीशी अडचण झाली. आणि इथं आल्यावरती कळलं की खूपच छान वातावरण आहे. आम्ही जास्त जणी नाहीत, स्टे करण्यासाठी जास्त जणी नाही आहेत, पण इथं सगळे कॉलेजचे विद्यार्थी आले चला कोणीतरी नवीन भेटले, नवीन ओळखी झाल्यात, नवीन विद्यार्थ्यांची ओळखी झाली ते कळालं. त्यांच्यामधून पण त्यांच्या पर्सनॅलिटी समजल्या कसे वेगवेगळे असतात. आता आपल्या मला माहिती आहे माझ्या मैत्रिणी कशा आहेत कॉलेजच्या, पण इथं आल्यावरती कळालं की सगळ्यांच्या पर्सनॅलिटी कशा वेगवेगळ्या असतात, सगळ्या मुली कशा असतात बोलायला. आणि मग इथं रात्री आम्ही राहिलो, सर मॅडम त्यांनी पण म्हणजे असं आम्हाला कळू दिलं नाहीत का आम्ही दुसऱ्या कॉलेजचे आहोत किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आहोत. ते झालं. आणि दुसरा दिवस म्हणजे योगाचा झाला. काल आमचं सरदार वल्लभभाई पटेल यांचं कॉन्फरन्स होतं, त्याच्यामधून आम्हाला कळलं की सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व वगैरे. नंतर आजचा तिसरा दिवस म्हणजे ते निरोप समारंभ, आणि सकाळी त्या मॅडमचं बोलणं झालं बिझनेसबद्दल. त्यांचं कळालं की बिझनेस काय असतं किंवा बिझनेसमध्ये कसं स्टार्टअप करायचं, कसं टर्नओव्हर आहे त्यांचं काय आहे ते कळालं. एवढं मला वाटतं माझं मनोगत आहे. थँक्यू. यानंतर मी प्रमुख पाहुण्या